गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज मी चाललेले माउंट मेरीला। माउंट मेरी हा एवढा मोठा फेस्ट असतो ख्रिश्चन लोकांचा। तिथे फक्त ख्रिश्चन लोक येत नाही, बाकी सगळे कास्टचे, सगळे हिंदू। हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज मी चाललेले माउंट मेरीला। माउंट मेरी म्हणजे काय, नक्की 8 सप्टेंबरला हा मदर मेरीचा बर्थडे असतो। तर इथून चालू होतो तो नेक्स्ट संडे, कमिंग संडेपर्यंत हा फेस्ट असतो। इथे सगळे येतात। इथे असं कुठलाच कंपॅरिझन नसतो की तुम्ही येऊ नाही शकत, तुम्ही येऊ शकता इथे। आणि आम्ही हे लहानपणापासून इथे जातो, तर अजूनही जातो आणि तुम्हीही नक्की जा। आणि इथे खूप लोक आवर्जून प्रे करायला येतात, त्यांची श्रद्धा असते ती सगळी बोलायला येतात, ते सगळं इथे येतात लोक। आणि ते विश असतात ते खरे होतात। आमचे पण झाले, तुमचे पण नक्की होते। आणि ज्यांना हे फीस्टबद्दल माहिती आहे ते लोक आवर्जून विजिट करायला येतात। तर अजून वेळ आहे तर तुम्हीही विजिट करा, कमिंग संडेपर्यंत आहे। मोस्टली सगळे कॉलेज स्टुडंट असतात, ते मॉर्निंगला जाऊन येतात आणि इव्हनिंगला फक्त फॅमिलीज विजिट करतात। आणि खरं तर इव्हनिंगलाच मजा असते, कारण की तिकडे खूप मोठी जत्रा असते। लाईक तिथे खूप लहान पोरांना खेळायला खेळणीच असतात, लाईक जॉईंट व्हीलपासून खूप कप अँड सॉसर, खूप सारे मजा असते। तर आता मी चालली आहे, तर बघूया या टायमिंगला मी आणि विहान कशामध्ये बसणार आहे आणि विहान किती मजा करणार आहे त्या फिस्टमध्ये। आम्ही चाललो आहे आणि आम्हाला भेटणारे पप्पांचे लहानपणीचे फ्रेंड्स आणि त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली आणि त्यांची फॅमिली खूप क्लोज फ्रेंड्स आहेत। आणि आम्ही दरवर्षी एकत्रच जातो, तर आम्ही खूप मजा करतो। तर तिथे दादा आणि दीदी पण आहे आमच्यासोबत, ते पण आमच्यासोबत मजा करतो। आणि पहिला आम्ही जाऊन तिकडे प्रेयर करणार, लाईक मदर मेरीला जाऊन विशेस मागणार आमचे। त्याच्यानंतर खाली उतरलं की तिकडे खायला खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं काळा हलवा, गरम गरम चणे, हे सगळे तिकडचं फेमस खाणं असतं। तर आम्ही पण तिकडे जाणार आहे सगळं बघायला। तर तुम्ही पण नक्की हे येतं बँड्राला नक्की विजिट करा। माउंट मेरी हे बँड्रा वेस्टला येतं आणि माउंट मेरी हे चर्चचं नाव आहे। तुम्ही जर बँड्राला ऑटो करून आलात तर ते मोस्टली खास बस पण ठेवली असते डेपोमधून या फेअरला जाण्यासाठी। आणि रिक्षा पण असते, ती रिजनेबल असते शेअरिंगमध्ये, तर तुम्ही ती पण करून येऊ शकता। बघा हे दृश्य किती सुंदर वाटतंय। आपल्या इंडियन फ्लॅगवरती त्या लोकांनी क्रिएट केलंय, तर ते अजूनच छान वाटतंय बघायला। आणि आता आपण चर्चला जाण्यासाठी एंट्री केलेली आहे। आता आपण बँड्रा ईस्ट वरून वेस्टला जाण्यासाठी एंट्री केलेली आहे। आम्ही गाडीवर आलो तरी पण थोडंफार ट्रॅफिक आहेच। मला आता असे मोठे मोठे पोस्टर्स दिसणार, प्रत्येक रस्त्याला असे लावलेले आहेत पोस्टर्स, हे बघा हे लाईनी। आणि आम्ही गाडीवर आलो तरी पण आम्हाला ट्रॅफिक भेटलंच आहे थोडंफार। हे सगळं वेडे होण्याची लक्षणं आहेत विहार आणि माझी। अक्षरशः खूप मजा करण्यासाठी येतो आम्ही। 5 मिनिटाचं काम असतं फक्त प्रेयर करण्यासाठी, नंतर तर इकडे खरं असतं सगळं। या रोडला माउंट कॅरमल रोड बोलतात। आणि हे हॉटेल आहे, इथून सरळ जायचं तर आपली माउंट मेरी चालू होते। लाईक हा रस्ता चर्चला जाण्यासाठी रेडी होतो आणि इथे एंड होतो।
आता सगळे चालत चालत चर्च चाललेलं आहे आणि इथे सेल चालू आहे. प्रत्येक टॉपचे सेल चालू असतात इथे आणि इथे खूप छान छान सेल्स असतात. इथेच खूप छान टी शर्ट्स असतात, टॉप्स असतात, व्हरायटीज कॉलेजसाठी खूप ऑफर्स असतात. पण इथे कॅन्डल्स सेलसाठी असतात आणि कोणाला घरं हवी तर घरसाठी प्रे करतात, कोणाला रेस्टॉरंट ओपन करायचं आहे, कोणाला कॅश हवी आहे. इथे सगळे प्रकारचे कॅन्डल्स असतात, प्लेन कॅन्डल्स, कलर कॅन्डल्स, जशी ज्यांची प्रे असते तसं असतं. आणि आम्ही इथून स्टेअर्स आता चालणार आहे चर्चला जाण्यासाठी. आणि आम्ही नेहमी कॅन्डल्स घेतो ते हँडिकॅप पर्सनकडून घेतो की त्यांना थोडी पण हेल्प करण्यासाठी आम्ही करतो असं. इथे नॉर्मल स्टेअर्स पण आहे आणि ज्यांना चढायचा त्रास असतो जसं की या दोघी बघा, आता या दोघी जातील क्रिस क्रॉस होऊन. हे बेनिफिट आहे इकडे. आणि न्यू स्टेअर्स आहे, युनिक समथिंग. इथे लाईनमध्ये कॅन्डल्स आहेत आणि इथे बायबल्स पण फ्रीमध्ये देतात की त्यांचं कळायला आपल्याला की काय रूल्स आहेत, काय कसं आहे, ते सगळं बायबल्समध्ये लिहिलेलं असतं. सो ते पण आपण घेऊ शकतो, ते सगळं फ्रीमध्ये असतं. पण मोस्टली आपण ते बायबल्स नाही घेत कारण की आपण ते वाचत नाही आणि ते कुठेही पडल्यासारखं वाटतं, तर ते चुकीचं असतं. त्यासाठी नाही घेत. मोस्टली लोक घेतात की हां कळेल, 2-3 दिवस वाचतात पण नाही नंतर वाचत. मी आता ह्यांच्याकडे 2 कॅन्डल्स घेतलेले आहेत. हे त्यांचं शॉप आहे. आम्ही एव्हरीथिंग ब्लेस्ड आहे म्हणून आम्ही सिम्पल कॅन्डल्स घेतो. असं नसतं की एव्हरीवन्स नीड्स कम्प्लीट असतं तर त्यांना स्वीट होम बघा, ड्रीम विला, असं खूप कॉलेजेस, हॉटेल्स हे खूप ओपन करायचं असतं. शॉप्स, खूप बुक्स, ज्यांना काय नाही आहे ते, किंवा अजून काय असतं बघा. इथे खूप व्हरायटीज आहेत, ते प्रे करण्यासाठी करतो आपण. आता पुढे जाऊन आम्हाला व्हिडिओ भेटणार नाही ना. आम्ही पोचलेले चर्चला बघा, इथून गेट नंबर 2 आहे आणि इथून आम्ही एंट्री करणार नाही. आता व्हिडिओ बंद करावा लागतो. बघूया थोडाफार मध्ये कुठे भेटला तर काढू व्हिडिओ. मैडम चलिए पहला दर्शन लीजिए मैडम. चलिए सगळे आता इथून प्रेयर करून निघालेत आणि इथून सगळे आता टुवर्ड्स फेअर चाललेत. आणि इथे गर्दी बघा किती आहे. आणि हे सगळे शॉप्स रोजरी, गरम गरम चणे, काळा हलवा, हे सगळे मी बोलले ते व्हरायटीज इथून चालू होतात. प्रत्येक स्टेटचे व्हरायटीज, लोणचंपासून सगळं फेमस आयटम्स इथे स्टॉल्स लावतात. आणि कमिंग संडेपर्यंत तर तुम्ही नक्की विजिट करा. आमची प्रेयर करून झालेली आहे. ते सगळं फ्रेश असतं आणि टेस्टिंगला पण मिळतं. तुम्हाला जेवढं खायचं तेवढं टेस्टिंग पटापट करून वेगळे स्वीट वेगळे आयटम्स तुम्हाला सगळ्यांना टेस्टिंगला मिळतात. केरलाच हलवा हे खूप फेमस असतं. त्यातला ब्लॅक हलवा, पेरू हलवा हे खूप फेमस आहे. जसं जसं खाली उतरतो आम्ही, गर्दी बघा किती आहे आणि खूप मजा येते. ते मी अशी गळ्यातलं घेते, किती छान वाटतंय बघा. काय घेतलंय तुला? काय घेतलंय? काय म्हणायचं त्याला? पटाणा आणि अजून काहीतरी घेतलंय त्याने वाटतं. आणि इताची कोण आहे आपण? इताची ॲनिमे कॅरेक्टर घेतलेला आहे त्याने. त्याला ॲनिमे कॅरेक्टर आवडतंय म्हणून. अजून खूप लोकांनी काय काय घेतलंय बघूया. काय अजून घेतलंय? तुम्ही काय घेतला? ते दाखवा सामान तुमचं. थैली दाखवा. एवढं थैलीवरून त्या लोकांनी खायला घेतलेलं आहे. तू काय घेतलंयस? दाखव. आमच्या दादाने पण काहीतरी घेतलेलं आहे. हा पण कटाणावालाच आहे विहान सारखा. दीदी कुठे गेली? दीदी तू काय घेतलंयस? काय? थांबा, काहीतरी आहे. थैलीत भरून ठेवलंय. थांबा थैली काहीतरी आहे. आणि हे कॅप्टन अमेरिकाची किचन घेतले. तिने थॉरचा हातोडा घेतलाय. ते अव्हेंजर्स लवर आहे.
मी तर फक्त मस्त असं एक पेंडंट घेतलं की छान वाटते तो सगळ्या ह्याच्यावर जाऊ शकतो तसा घेतला रोजरी टाईप ऑफ आहे हा पण आमचं तो खायचं ते सगळं झालेलं आहे आम्ही सगळं हलवा वगैरे खूप सारे व्हरायटीज घेऊन आलो आहे मम्मी काका काकी सगळ्यांनी घेतलेलं आहे तिथे तर आम्ही लोक सगळे दीदी दादा सगळे आम्ही एकत्र चालत चालत पुढे होतो आणि आम्ही आता टुवर्ड्स मेळायला चाललो आहे तर तिकडे बसायची एक्साइटमेंट सगळ्यांची आहे एक्साइटमेंट हाय एक्साइटमेंट हां बसायची दीदी बरोबर हाय हाय सगळे घाबरतो पण सगळे बसणार आहे आम्ही मी आता आलेलो आहे जाईंट व्हील आणि कपॅन सॉसर आणि ह्याच्यामध्ये बसायला मी दीदी विहान दादा आम्ही चौघं आलेलो आहे आता मजा येणार आहे आम्ही तिकीट्स काढायला चाललो आहे आता इथे आम्ही तिकीट्स काढले आहेत 150 रुपीज पर आहे आणि आम्ही इथे हेला बसणार आहे आणि हे फुल 360 डिग्री फिरतं आम्हाला खूप भीती वाटते पण आम्हाला ट्राय करायचं हे नवीन म्हणून आम्ही हे करणार आहे असं आणि विहान आता बसलो येते पुढे दीदी आणि दादा बसले जर तुम्हाला माझा हा माउंट मेरीचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि लवकरात लवकर विजिट करा अजून 4 दिवस आहे तर तुम्ही नक्की विजिट करा इथे खूप सुंदर असं हे फेअर असतं इथे तुम्ही मदर मेरीला प्रे करा त्याच्यानंतर थोडं खायला वगैरे घ्या त्याच्यानंतर तुम्ही थोडं फन ॲक्टिव्हिटीज करू शकता सगळ्यांसाठी